हाय, हॅलो, नमस्कार. मी निकिता स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग ना गुढीपाडव्याचा असणार आहे. आज होता गुढीपाडवा, त्यामुळे सकाळी लवकर उठून मी रांगोळी काढली. फारशी जमत नाही मला, पण जशी येते तशी काढली. आणि त्यानंतर उंबरठ्याचं पूजन वगैरे केलं. आणि घरात येऊन आंघोळ वगैरे झाल्यानंतर म्हणजे आंघोळ तर पहिले झालेली होती माझी, पण रेडी झाल्यानंतर मग देवपूजा वगैरे केली. आणि इथं मी देवपूजा करत होती आणि हे माझं शूट घेत होते. आलेले होते घरी ते गुढीचं सामान देण्यासाठी. आणि मग इथं मी व्यवस्थित पूजा वगैरे करून घेतली. आणि आज गुढीपाडवा म्हणजे आपलं मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस. तुम्हा सर्वांना लेटच झालं आहे, पण ठीक आहे. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं माझं आपलं सर्वांचं हे नवीन वर्ष खूप खूप चांगलं जावो, आरोग्यमय जावो आणि आनंदी जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात तर ऑलरेडी झाली आहे, तर मग आज मी दिवसभरात काय काय करते हे मी तुमच्यासोबत शेअर करते. कारण आज ना आमच्या चाळीमध्ये ना पूजा आहे, म्हणजे दरवर्षी असते गुढीपाडव्याच्या दिवशी. तिथं पूजा वगैरे आहे आणि जेवण पण असणार आहे. त्यासाठी मग तिकडं पण जायचं होतं मला, म्हणून म्हटलं हे घरातले कामं मी पटापट आवरते. तर इथं आम्ही ना गुढी उभारायची तयारी करत होतो. थोडं लेटच झालं, पण म्हटलं ठीक आहे. आणि इथं ना मी स्पेशली मुलांना त्यांच्याकडून हे करून घेते, म्हणजे त्यांना समजायला पाहिजे आपले पारंपरिक सण, उत्सव, आपल्या परंपरा, आपली संस्कृती. त्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ना त्यांना इन्वॉल्व करत असते. भलेही त्या गोष्टींमुळे त्यांना इन्वॉल्व केल्यामुळे ना कामं थोडी लेट होतात, म्हणजे ते त्यांना खूप वेळेस समजून सांगावं लागतं, असं नाही असं करा, असं नाही असं करा. पण ठीक आहे, त्यांना ह्या गोष्टी समजतील आणि त्याचा त्यांना पुढे फायदा होणार आहे. त्यांना आपली संस्कृती समजेल, त्यासाठी हे छोटे मोठे कामं आम्ही त्यांच्याकडनं करून घेत असतो. खाली सोडा, थोडंसं सोडा खाली. आणते. गुढी उभारून झाल्यानंतर मी स्वयंपाकाला लागली. तसा अर्धा स्वयंपाक तर माझा ऑलरेडी झालेला होता आणि मी काय ते शूट घेतलं नाही, कारण आम्हाला तिकडं पण जायचं आहे, तर मग उशीर झाला असता. कारण शूट घ्यायचं म्हटलं ना टाईम लागतो, कॅमेरा सेट करा आणि मग हे सगळं. मग त्यामुळे ना आता इथं डायरेक्ट मी पुरणपोळी बनवत होती, तेव्हाच शूट घेत होते. आणि हे काय बोलले की काय दाखवते, पोळी फुगली नाही. त्यामुळे मग त्यांना सांगत होते मी, हे बघा फुगली, थोडी का असे ना पण फुगली. त्यासाठीच मला ना हसायला येत होतं. आणि अशा मी गप्पा मारत मारत पुरणपोळ्या पण करून घेतल्या आणि छान अशा झाल्या होत्या, मस्त झाल्या. मला फारशा जमत नाही, कारण आमच्या इथे लवकर लवकर बनत नाही, कारण फार एवढं काय कोणाला आवडत नाही. त्यामुळे पण छान झाल्या होत्या. मस्त अशा पुरणपोळ्या वगैरे करून घेतल्या. आणि तितक्यात तिकडनं बोलवायला आले होते की पूजाची तयारी चालू करायची आहे, तर या म्हणून. मग त्यांना सांगितलं की मी थोड्या वेळाने येते, आणि कारण मला उशीर झाला होता आणि पूजा चालू करायची म्हटली तर सगळे असले तर छान वाटतं, म्हणजे असं होतं. मग काय मी पटापट पुरणपोळ्या पण करून घेतल्या आणि लगेच मग म्हटलं जेवणाची तयारी करूया, कारण मुलांना भूक लागली होती आणि नैवेद्य पण दाखवायचा होता. मग म्हटलं पहिले नैवेद्य वगैरे दाखवून देते आणि मग मी तिकडं जाणार होती. त्यासाठीच मग पटापट पुरणपोळ्या वगैरे करून घेतल्या. पोळ्या झाल्यानंतर मी नैवेद्याचा ताट वगैरे बनवला आणि सर्वात पहिले गुढीला नैवेद्य दाखवून घेतला. आणि छान असं नैवेद्याचं पूर्ण ताट. आणि आवनी पण माझ्यासोबत असते, तिला ह्या गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट आहे खरंच, आणि मला छान वाटतं का तिला ह्या गोष्टींची आवड आहे. ती छान माझ्यासोबत, मी जशी करते, पाया पडते, सगळं काही ती फॉलो करत असते. आणि त्याच्यात मला खरंच खूप छान वाटतं की तिला आवड आहे या गोष्टीची, आपली संस्कृती ती जपते एवढ्या लहान वयापासून. तसंच मग मी लगेच घरात देवांना पण नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. आणि आज मुलांची इच्छा होती की आमरसच खायचा होता त्यांना, पण आत्ता अजून इकडे तरी आंबे आलेले नाही. मग काय फ्रोझनचाच आंब्याचा रस मागवला आणि छान होता. मग काय लगेच आम्ही जेवण वगैरे केलं आणि पटकन जेवण झाल्यानंतर लगेच आम्ही पूजेच्या ठिकाणी गेलो. तर तिथं गुरुजी वगैरे आलेले होते आणि पूजेची मांडणी पण छान अशी झालेली होती. खरंच खूप मस्त वाटत होतं, एकदम छान वातावरण झालं होतं तिथं. मग लगेच पूजेला सुरुवात झाली.
अजून आता जातात घ्या तुम्ही आता हात काढा काढ द्या पिवळे टाकलं का विष्णू 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 श्रीमद भगवतो महाराज श्री भगवते वल्लभे जयंबो जगन्नाथ गोदावरी पंचारतियो श्री पंचुतपात्रे बाबा श्री पंचुतपात्रे बाबा जय जय दयाळा सत्यनारायण देवा जय जय दयाळा सत्यनारायण देवा विजयंत पूजन करते पुराण श्रवणा मार्गदर्शा सहित पुष्पमाळा अर्पण योतायुक्त शर्करा मेजिल गोदाम चूर्णा प्रसाद भक्षण करिता प्रसन्न तू नारायण देवा तू नारायण जय हे दयाळा सत्यनारायण देवा. तर बाहेर पूजा चालू होती म्हणजे आरती वगैरे, तर तेव्हाच मग आम्ही सर्वजणी ना इथं भाजी वगैरे निवडायला घेतली, कारण संध्याकाळी एवढ्या सर्व जणांचं जेवण बनवायचं होतं. तर मग आचारी तर बाहेरचेच होते, पण मग ज्या लेडीज आहेत ना त्यांना सर्व मिळून हे भाज्या वगैरे कट करून द्यायच्या होत्या. मग त्यासाठीच आम्ही सर्वजण बसलो होतो, काही इथं बसलेल्या काही बाहेर बसलेल्या, सर्व मिळून असं मिळून मिसळून काम केले सर्वांनी. तर इथं ना मी आता संध्याकाळी ब्लॉग कंटिन्यू करते, कारण दुपारी ना सगळं आवरून झाल्यानंतर ना खूप मला असं थकल्यासारखं होत होतं आणि खूप असं डोकं वगैरे पण दुखत होतं. मग काय ब्लॉग मी तिथंच थांबवून घेतला आणि जरा आराम वगैरे केला. आणि तर आता जायचं आहे आम्हाला बाहेर. जसं की तुम्हाला माहिती आहे की आमच्या चाळ्याची पूजा आहे, तर सकाळी पूजा वगैरे तर झालं आणि आता जेवण आहे, तर तिथं जायचं आहे आम्हाला म्हणून. आणि ती साडी पण चेंज केली, खूप असं म्हणजे अनकम्फर्टेबल वाटत होतं मला. मग आता साधी सिंपल अशी साडी वेअर केली आहे आणि आता जायचं आहे थोड्या वेळाने, अजून वेळ आहे जरा. तोपर्यंत म्हटलं चला आपण ब्लॉग परत कंटिन्यू करूया. आणि अशा प्रकारे आता गेल्यानंतर मी पुढे काय काय होतं कसं कसं होतं हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्याच्यामुळे ब्लॉग पूर्ण बघा आणि आवडलं तर तेवढं लाईक आणि सबस्क्राईब करत जा बरं का. थोडंसं मोटिवेशन भेटतं, बाकी काही नाही. आणि चला तर मग भेटूया आता आपण बाहेर. तर इथं बाहेर आलो तर इथं मुलं जेवत आहेत बघा. माझं झालं होतं, कारण माझं डोकंच एवढं दुखत होतं, मला जेवणच जात नव्हतं. थोडंसं खाल्लं प्रसाद म्हणून. आणि इथं सर्वांचे जेवणं बऱ्यापैकी जेवणं झालेले होते आणि सगळे असे फॅमिली मिळून असे एका टेबलवर बसलेले होते. सर्व मिळून मिसळून कामं केले आणि त्यानंतरचं हे जेवण, खरंच याच्यात आनंदच वेगळा आहे. आणि प्रसाद म्हटल्यानंतर तर खूपच जास्त. तर मग खूप चला तर मग आजच्या ब्लॉगचा एंड मी इथंच करते. बाय.